घ्या पुढे जाऊ पुढे जाऊ म्हणा। चांदीच्या गंगा आंघोळीला जरी काठी जोतर नेसायला चंदनाचे पाठ बसायला साने उल्याची स्फोट पडत येते विलायचे आरसा पायला केशर गंध लिहायला चांदीचे घडवे सोन्याचे पेले उत्पत्तीची झाडे रांगोळी पुढे समय मोराची तबक किदवरची अडकिता कोल्हापूरचा डबे सोलापूरचे जुना गोकुंचा पाच गोळ्या अलगावच्या चक्री पलंग मोत्याचा अंड्या गुंड्याचा लकलकाट बसायला पिढे पाठ गोंधळाच्या निमित्ताने केला सीताराम कारलेकर यांच्या नावाचा सौभाग्याचा थाट। सुंदर, चला पुढचे चला। यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा वेळ आहे, फक्त पटापट सगळ्या माता भगिनी नाव घ्यायचे, कोणी शिल्लक। गुलाबाचं फूल तोडताना रुजतो हाताला काटा आणि श्रीकृष्णरावांचं नाव घेते सुखदुःख श्रीकृष्णरावांचं नाव घेते त्यांच्या सुख समान वाटा बघा मंडळी, आपले म्हणतात सगळे आहेत, हसू नका। जागेवर बरंच काय आठवण आली असतं, इथं आल्यावर सगळं दिसत नाही, असं काय समजू नका। गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण आणि सुभाषरावांचं नाव घेते सरदार यांची सून। कारलेकरांची पोरगी म्हणून सांग, माहेर वाचिन कोणाच पाठच पाठा तोपर्यंत जा पटकन। आता इथे फक्त पुढे झालं तर यायला पण आता पण आले जरा पहिल्यांदा उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सर्व झाले त्रस्त, उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सर्व झाले त्रस्त, सर्वजण म्हणतात मनोहर मालिनीची जोडी आहे जबरदस्त। मानिनी कोण मनोहर मानिनी कोण आता पुढीमध्ये गोलपुडी झालं, शेवटी तर ताई आलेच बघा, त्यांना पहिल्यांदा बोल नाव आहे ते शेवटी फक्त गोलपुडी झालं, बाहेर झाल्या होत्या त्या, बोला त्यांना नाव घ्या। पर्वताच्या शिखरावर हिमालयाची सावली अरुणरावांचं नाव घेते पावलो पावली। वा वा वा, गोंधळाच्या दिवशी लाडू केले बेसनाचे त्यात घातला थोडासा रवा संतोषरावांचं नाव घेते हाच नवरा साजेल मी होगा। पती पत्नीचे नाव होते विश्वासाने घट्ट, संजय रावांचे नाव होते गोंधळाच्या निमित्त। चला पुढे चला पुढे सही 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 माईक खाली करा। मल्हारीच्या नावाचा भंडाररावचे भाळी सतीश रावांचं नाव घेते जागरावे। वा वा, पती पत्नीच्या नाताला अंबाबाई साक्ष सचिन रावांचं नाव घेते सर्वांनी द्या लक्ष। चला पुढे कोण आले बघा, सर्च करून झालं, पाठांतर करून झाले का बघा, झालं कसं अंजुराला विद्याराव 5 जण कसे वरती भरून जातात, 5 जण आजूबाजूला त्यांनी पण घेतलं चालतं काय म्हणतात नाही। सर्वांना आजच्या दिवशी नाव घ्यायची संधी आहे, उद्या एवढी मंडळी तुम्हाला नाव ऐकायला असणार नाही। देवीच्या दरबारामध्ये नाव घेणं काय वाईट गोष्ट नाही, तेव्हा तुम्ही या आणि नाव घ्या। चला पटापट, तुम्ही सगळ्या माता भगिनी नाव घेतलं